सकाळी जैतीपूरच्या गोडापूर गावात दिवसाची सुरुवात झाली। सूर्य आकाशात उभा, पण गावात काहीतरी विचित्र वातावरण पसरलेले होते। वारा शांतपणे वाहत होता, पण त्यात एक गडद दमदाटीची छाया होती। लांबवरून अचानक काही हलके आवाज ऐकू येऊ लागले। दमछाक पण थोडा अस्वाभाविक आवाज हळूहळू जवळ येऊ लागला आणि गावकऱ्यांच्या कानावर लहानग्याचे रडण्याचे आवाज लागले। सुरुवातीला कोणीही विश्वास ठेवू शकला नाही। आवाज इतका हलका पण हृदयाला भिडणारा होता की लोक थांबून ऐकायला लागले। एका गावकऱ्याने धाडस करून आवाजाच्या दिशेने पावलं टाकली। झाडांच्या फांद्या, गवताचे गाभारे काहीतरी हलत होते। हळूहळू जमिनीतून एक लहान हात दिसला। हाताच्या बोटांची हलकी हालचाल, माती खाली ताणलेली आणि त्याबरोबर रडण्याचा आवाज जास्त होत गेला। गावकरी धडधडत गेला, पण त्याने तो थांबला नाही। घाबरलेले गावकरी झोपडपट्टीत धावले आणि पोलिसांना फोन केला। काही मिनिटांतच जैतीपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलीस सावधगिरीने माती हलवू लागले। प्रत्येक थर थरावत थर, प्रत्येक हालचाल भीती निर्माण करत होती। बाळाचे श्वास चालू होते, पण अवस्था गंभीर होती। कान, डोळे, तोंड मातीने भरलेले आणि हात आणि पाय हलक्या हालचालीत हलत होते। पोलीस आणि गावकरी सगळे थरथरत होते। हळूहळू माती हटवल्यानंतर दिसले की बाळ जिवंत आहे। तिचे रडणे आणि हलक्या हालचालींमध्ये जीवनाची झपाटलेली आशा होती। बाळाला तात्काळ स्थानिक सरकारी रुग्णालयात नेले गेले। डॉक्टरांनी त्वरित तपास सुरू केला। तिच्या अंगावर जखम्या होत्या। मुंग्यांच्या चावा, कावड्यांच्या चोचांची तडजोड जखमांमध्ये, हातातील बोटे जन्मजात जोडलेले होते, ज्यामुळे उपचार अधिक जटिल झाले। पोलीस सुरुवातीला तपास सुरू करत होते। अंगावरच्या नव्या कपड्यांवर आणि आसपासच्या मातीतील टिळ्यांच्या खुणांवरून अंदाज होता की बाळ कदाचित एखाद्या कुटुंबाच्या छठी कार्यक्रमादरम्यान तिथे असावी। सगळीकडे थरथराट पसरला होता। लोक श्वास रोखून घटना पाहत होते। कुणीही बोलत नव्हते। सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते। उपनिरीक्षक हितेश तोमर स्वतः घटनास्थळी पोहोचला। माती हलवताना बाळाच्या श्वासाचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता। त्या आवाजात जीवनासाठी संघर्षाची आणि भीतीची नोंद होती। बाळाला प्राथमिक उपचारानंतर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले गेले। डॉक्टर तिच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होते। तिचा विश्वास सुरू होता, तिचा श्वास सुरू होता, पण प्रत्येक क्षण भीती निर्माण करत होता। काही वेळ बाळ अचानक शांत होते, तर काही वेळा तिचा रडण्याचा आवाज गडगडाट करीत उठत होता। गावकरी, पोलीस आणि डॉक्टर प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होते। 15 दिवस मातीखाली असलेल्या बाळाच्या जीवित राहण्याच्या गोष्टीने सगळ्यांची अंतर्मनं हिलवून टाकली। प्रत्येक सेकंदात सस्पेन्स वाढत होता। बाळ जिवंत राहील की काय? रात्री गाव शांत झाला, पण बाळाच्या जखमांवरती प्रकाश पडत होता। डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते आणि प्रत्येकाला वाटत होतं की हे मानवी चमत्कार आहे। 15 दिवसांच्या संघर्षानंतर बाळाची प्रत्येक श्वासाची किंमत अनमोल ठरली। सस्पेन्स अजूनही कायम होता। कोण जाणे पुढील काही दिवसात काय होईल? बाळ आणखी किती लढेल हे कुणालाच ठाऊक नव्हते। पण एक गोष्ट निश्चित होती, जीवनाची आशा अजून संपलेली नाही।